सरोज आता संगीताला म्हणत असते की याचा अर्थ तुम्ही आमच्याशी खोटं बोलले की तुमची फक्त एकच मुलगी आहे आणि तुम्हाला 3 मुली आहेत. संगीता त्यांना सांगते की अहो खरं तर मी तुम्हाला बोलून गेले असेल असं, नाहीतर तुमचाच गैरसमज झाला असेल. कारण कसं आहे की नैना मला सगळ्यात जास्त प्रिय आहे. नैना माझा अभिमान आहे, नैना माझं सर्वस्व आहे. त्यामुळे कुठेतरी मी भावनांमध्ये असं बोलले असेल की नैना माझी एकुलती एक मुलगी आहे, कारण मी तर तिला तसंच जपते ना म्हणून. नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. संगीता सरोजला सांगत असते की माझी नैना आहे ना, तिला आधीपासूनच सुंदर दिसायला खूप आवडतं. तिच्या सगळ्या गोष्टी अगदी परफेक्ट असतात. त्यामुळे आज तिच्या आयुष्यातला एवढा महत्त्वाचा दिवस आहे म्हणून तिला पार्लरमधून यायलासुद्धा आज वेळ लागतोय. त्याचवेळी सुकन्या म्हणते की हो, अगदी बरोबर बोलतीये ताई. सुकन्या पटकन बोलून जाते की हो, खरंच आमच्या मोठ्या मुलीला ना नटण्या मुरडण्याची खूप हौस आहे. सरोज आता संगीताला विचारते की एक मिनिट, मोठ्या मुलीला म्हणजे तुम्ही तर असं सांगितलं होतं की तुमची फक्त एकच मुलगी आहे, मग मोठी मुलगी कसं काय? तर बाबा सांगतात की खरं तर माझी एक मुलगी नाही तर मला 3 मुली आहेत. हे ऐकून चांदेकरांना धक्का बसतो. सरोज आता संगीताला म्हणत असते की याचा अर्थ तुम्ही आमच्याशी खोटं बोलले की तुमची फक्त एकच मुलगी आहे आणि तुम्हाला 3 मुली आहेत. मित्रांनो, जर तुम्ही आपला चॅनल रोज बघत असाल आणि तरीसुद्धा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. धन्यवाद. संगीता त्यांना सांगते की अहो खरं तर मी तुम्हाला बोलून गेले असेल असं, नाहीतर तुमचाच गैरसमज झाला असेल. कारण कसं आहे की नैना मला सगळ्यात जास्त प्रिय आहे. नैना माझा अभिमान आहे, नैना माझं सर्वस्व आहे. त्यामुळे कुठेतरी मी भावनांमध्ये असं बोलले असेल की नैना माझी एकुलती एक मुलगी आहे, कारण मी तर तिला तसंच जपते ना म्हणून. तर इकडे राहुल मात्र नैनावर फुल इम्प्रेशन पाडत असतो आणि गोड गोड बोलून तिला फसवण्याचं काम करत असतो. राहुल नैनाला म्हणत असतो की खरं तर मला एक माझी जुनी गोष्ट आठवली. नैना म्हणते की कुठली गोष्ट, तू मला सांगणार नाहीस का? राहुल म्हणतो की आजकाल तर सगळ्या गोष्टी मी तुलाच सांगतोय ना, कारण तूच माझ्यासाठी स्पेशल आहेस. नैना म्हणते की काही पण हा, एवढी पण काही स्पेशल नाही आहे मी. राहुल म्हणतो की अगं तू आहेस स्पेशल, तू इतकी स्पेशल आहेस ना की तुझ्यापुढे काही स्पेशल वाटूच शकत नाही. मला जर कोणी म्हटलं ना की नैनाची 3 शब्दामध्ये प्रशंसा कर तर मी काय करेल माहिती आहे? अ कम्प्लीट वुमन. तुला सांगू का, आजकाल ना मला तुझ्यासोबत खूप गप्पा माराव्याशा वाटतात. मला कधी कधी असं वाटतं ना की आपल्या दोघांचं काहीतरी वेगळं नातं आहे, खूप अतूट नातं, आणि कदाचित एक असं पण नातं आहे जे पुढे जोडू शकतं. तर नैना मात्र मनामध्ये विचार करत असते की प्लीज राहुल असं म्हण ना की ते नातं बायकोचं असेल. मी तर 100% रेडी आहे तुझ्यासोबत लग्न करायला, फक्त तू एकदा म्हण. परंतु राहुल त्यावेळी नैनाला म्हणतो की खरं तर वहिनीचं नातं आपल्यामध्ये पुढे निर्माण होईल. जेव्हा अद्वैत आणि तुझं लग्न होईल तेव्हा तर तू माझी वहिनीच होशील आणि एक नवीन नातंसुद्धा आपल्यामध्ये तयार होईल. पण तुला सांगू का, मी अशा नात्यांवर अजिबात विश्वास ठेवत नाही. नात्यांना कुठेतरी लिमिट असतं, परंतु जे नातं हृदयापासून असतं ना त्याला कुठलं लिमिट नसतं. जा मला सांग की जर तू अद्वैतला लग्न करण्यासाठी नकार दिला तरीसुद्धा तू माझ्या इतकी जवळ राहशील का? नैना आता त्याच गोष्टींचा विचार करू लागते. तेवढ्यात राहुल तिला म्हणतो की मला सांग की अद्वैतने तुला कसं प्रपोज केलं होतं? म्हणजे नक्कीच तो गुडघ्यावर बसला असेल आणि तुला डायमंड रिंगसुद्धा दिली असेल. खरं तर अद्वैतने असं काही केलेलं नसतं, कारण ह्या शहाण्या राहुलनेच त्याला सांगितलेलं असतं की तुला असं काही करायचं नाही आहे. आणि वरून राहुल नैनाला म्हणत असतो की तुला सांगू का, अद्वैत काही गोष्टींमध्ये असेल परफेक्ट, परंतु प्रेमाच्या बाबतीत मात्र तो अजिबात परफेक्ट नाही आहे. राहुल नैनाला म्हणत असतो की नैना, खरं तर मी खूप उशीर केला, पण काय आहे आता तुझं आणि अद्वैतचं लग्नसुद्धा होतंय. पण हां, जर आयुष्यात तुला कधी कुठेही काहीही प्रॉब्लेम आला ना तरी तू मला सांगायचं, मी तुझ्या बाजूनेच उभा राहणार. तर इकडे कला नैनाचा पूर्णपणे शोध घेत असते. अजूनही तिला नैना सापडलेली नसते. त्यामुळे ती त्या रिक्षावाल्याला फोन करते, ज्या रिक्षावाल्याने संगीताला आणि नैनाला घरी पोहोचवलेलं असतं. कला आता त्याला विचारू लागते की तू त्यांना नक्की कुठे पोहोचवलं होतं आणि नंतर तू नैनाताईला घेऊन कुठे गेला होतास, कुठल्या पार्लरमध्ये घेऊन गेला होतास? तेव्हा तो सांगू लागतो की अहो मी त्यांना पार्लरमध्ये नाही सोडलं, मी तर त्यांना एका बँक्वेट हॉलसमोर सोडलंय. कलाला आता मोठा प्रश्न पडलेला असतो की नैनाताई बँक्वेट हॉलकडे काय करतीये आणि तिचं तिकडे काय काम असेल? तर इकडे सरोज ही संगीताला प्रश्न विचारत असते की तुमच्या बाकीच्या 2 मुली काय करतात? तेव्हा संगीता त्यांना सांगत असते की माझी एक मुलगी आहे ना, ती खूप अभ्यासू आहे, ती आता तिचं शिक्षण पूर्ण करते. रोहिणी म्हणते की अच्छा, म्हणजे नक्कीच फॉरेन कंट्रीमध्ये शिकत असतील त्या. संगीता म्हणते की नाही ती इथे शिकते, परंतु तिचं स्कूल इंटरनॅशनल आहे.
सरोज विचारते की आणि तुमची दुसरी मुलगी काय करते? तेव्हा संगीता सांगते की ती एक आर्टिस्ट आहे आणि खरं तर तिच्या वडिलांच्या बिझनेसमध्ये सुद्धा ती खूप लक्ष घालते. खूप टॅलेंटेड आहे ती आणि खरं तर तिचं नाव फक्त कोल्हापुरात नाही तर पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. अद्वैत म्हणतो की अरे वा, त्या आर्टिस्ट आहे म्हटल्यावर त्यांचं आणि माझं तर खूप जमेल, कारण मला आर्टिस्ट लोक खूप आवडतात. तर बाबा आता संगीताला घेऊन जरा रूममध्ये घेऊन येतात आणि म्हणत असतात की तू चांदेकरांसमोर खोटं का बोललीस आणि तू असं का सांगितलंस की आपली मुलगी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतीये आणि कला खूप मोठी आर्टिस्ट आहे आणि तिचं महाराष्ट्रभर नाव आहे. संगीता म्हणते की हो, मग मला तसं सांगावं लागलं. मला माहिती आहे की मी खोटं बोलले. मग काय हे सांगणार होते का की माझी छोटी मुलगी नुसता कुस्त्या खेळत असते, मुलांसोबत फिरते, गल्लीत नुसती भांडणं करत असते. परंतु बाबा तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतात की अगं, परंतु तू खोटं का बोलतीयस? खोटं बोलल्याने काय साध्य करणार आहेस? संगीता त्यांना म्हणते की मी तुम्हाला शेवटचं सांगतेय, तुम्ही माझ्यामध्ये आणि माझ्या स्वप्नांमध्ये अजिबात येऊ नका, नाहीतर मी माझा जीव देईल. तर बाबा हे संगीताला सांगत असतात की तू त्या नैनाची इतकी बाजू घेतीयस ना आणि तिच्यासाठी तू एवढं काय करतीयस ना, बघ एक ना एक दिवस ती नैना तुझं तोंड काळं करणार आहे. तर इकडे कला मात्र नैनाचा शोध घेत घेत आता त्या बँक्वेट हॉलजवळ आलेली असते. तेथील सिक्युरिटी गार्डला ती विचारते की ह्या मुलीला तुम्ही कुठे पाहिलं का? तर तो सांगतो की हो, ह्या आतमध्येच आहे. कला लगेच आतमध्ये जाते, सर्वांना विचारत असते की यांना कुठे बघितलं का, परंतु त्यावेळी नैना आणि राहुल हे दोघंही रूममध्ये असतात. राहुलने नैनासाठी रूम सजवलेली असते आणि खूप सुंदर अशी रूम त्याने सजवलेली असते. तर नैना म्हणत असते की वाव राहुल, ही रूम तू कोणासाठी सजवली आहे? राहुल म्हणत असतो की आहे कोणीतरी स्पेशल, त्याच्यासाठी सजवली आहे आणि माझी जी स्पेशल होणार आहे ना, तिच्यासाठी मी ही रूम थोडीच सजवेल, तिच्यासाठी तर मी आणखी काहीतरी करेल, आणखी काहीतरी स्पेशल करेल. असं म्हणून तो खिशातून तो हिऱ्यांचा हार काढतो, जो चांदेकर ज्वेलरमधला सगळ्यात महागडा हार असतो. राहुल आता नैनाच्या गळ्यात तो नेकलेस घालतो आणि म्हणतो की जी कोणी मुलगी असेल माझ्या आयुष्यात तिला मी हा नेकलेस देणार आहे. त्या अद्वैतच्या नादामध्ये एवढा प्रेम करणारा मुलगाही माझ्या हातून जाणार आहे आणि हा नेकलेससुद्धा माझ्या हातून जाणार आहे. नैना ही विचार करत असते की नैना, अगं तू काय विचार करतीयस? त्या अद्वैतला सोडून दे आणि तू राहुलचा हात पकड, बघ आयुष्यातील सगळी सुखं तुला मिळतील. तर राहुल नैनाला म्हणत असतो की खरं तर नैना, तू अशी आहे ना जसं मी इमॅजिन केलं होतं, म्हणजे माझी ड्रीम गर्ल कशी असेल तर खरंच ती तुझ्यासारखी असेल. नैना राहुलला प्रपोज करणारच असते. तर आता तिथे कला आलेली असते. कलाने ह्या दोघांना बघितलंय की नाही हे आपल्याला पुढील भागात कळणार आहे, त्यामुळे तो भाग अजिबात चुकवू नका. टी व्हीवर आत्ता सध्या मालिका जिथे चालू आहे त्याच्या आपण 2 पाऊल पुढे असणार आहे आणि पुढील अपडेट तुम्हाला लवकरच मिळणार आहे. त्यामुळे लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.